नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आज आहे 11 फेब्रुवारी. काही तास उरले माझ्या बाळाच्या बर्थडेला. तुम्ही म्हणाल की सारखं सारखं का सांगतेय, बट आई आहे मी आणि आनंदी आहे, त्यामुळे मग सांगतेय. मागच्या वर्षीची गोष्ट म्हणजे तुम्ही बोर व्हाल मे बी, बट मी तरी पण सांगते. मागच्या वर्षी 11 फेब्रुवारीला रिंकू मावशीचं डोहा जेवण होतं, ज्याच्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड होते. भलं मोठं पोट घेऊन मला 10 तारखेलाच डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला उद्या परवा ॲडमिट व्हावं लागेल. मी 4-4.5 सेंटीमीटर डायलेटेड होती. पण मला इतकी हौस होती रिंकू मावशीच्या बेबी शॉवरला जायची की मी परमिशन घेऊन गेलेली होती, कारण मला ते सोडायचं नव्हतं. तिथे मी थोडा वेळ डान्स करायला पण तयार होती, बट सगळ्यांनी मला रागवलं पण. इवन माझ्या ज्या आजी आलेल्या होत्या तिथे ना, म्हणजे सखीच्या पणजी आजी वगैरे, त्या तर मला इतक्या रागवत होत्या, तुला कोणी सांगितलं होतं एवढं मोठं पोट घेऊन यायला, असं तसं तसं असं. बट दवाखाना तिथून हार्डली 2 मिनिटाच्या अंतरावर होता आणि तिथेच मला थोडंफार वॉटर ब्रेक जाणवलं. लगेच मी तिथून दवाखान्यात गेली होती. सगळं ज्या मॅम होत्या त्यांनी मला चेक वगैरे केलं आणि सांगितलं की थोड्या वेळात तू लगेच ॲडमिट होऊन जा. तर असा होता मागचा 11 फेब्रुवारी. त्यानंतर आम्ही छोट्याशा डेटवर पण गेलो होतो. ॲडमिट व्हायच्या एक अर्धा तास आधी निखिल बोलला होता चल शेवटचे काही क्षण आहे ॲज अ कपल, की आपण फक्त दोघांचं फॅमिलीचा शेवटचा क्षण आहे. तर तो मला छोट्याशा डेटवर घेऊन गेला होता, जिथे त्याने काहीतरी खाल्लं. पण मी इतकी नर्वस झाली होती की आता ॲडमिट व्हायचं आहे उद्या, ह्यावेळेस बाळ हातात असणार, 7-8 तासाचं बाळ हातात असणार. सो मी अशी थोडी नर्वस झालेली होती. मी काहीच नाही, फक्त लिंबू पाणी पिलं होतं आणि मी तशीच निघाली होती. आणि आज ते सगळं म्हणजे मी त्याच्याकडे ते सगळे व्हिडिओज पाहिले, ते सगळं आठवताना मला इतकं भारी वाटतंय. आणि पिल्लू झोपलं आहे माझं एकदम आरामशीर. आणि अगदी लास्ट मिनिट ती मला तिचा हार वगैरे घ्यायचा आहे तिला, मला तिच्या ड्रेसवर. आणि मला पण थोडंफार काहीतरी शॉपिंग करायची आहे म्हणून गावात सिन्नरला तिथे गावात जाऊन येतोय. सखी उठायचे एक अर्धा तास, सखी झोपली तर अर्ध्याच तासात आम्ही परत येऊ. सो असं प्लॅन आहे. आणि घरी पण तिचा आज रात्री छोटासा बर्थडे आम्हाला सेलिब्रेट करायचा आहे. सो स्टे ट्यून फॉर होल व्लॉग आणि तुमच्या खूप साऱ्या ब्लेसिंग्स देऊन जा माझ्या बाळाला. सखीचा बर्थडे संध्याकाळी आम्हाला घरी करायचा आहे इथे, आणि त्यासाठी घराची थोडी साफसफाई करावी लागणार आहे, कारण सखीमुळे अख्ख्या घरात पसारा आहे. अख्ख्या घरात पसारा आहे. धूळ तर ॲक्च्युली आमचं अगदी रोडवर घर येतं, त्याच्यामुळे धूळ पण खूप आहे. आणि तिकडे आम्ही खूप बिझी आहे आत्या आजीसोबत. तर म्हटलं ॲक्च्युली हे अगारोचं व्हॅक्यूम क्लिनर आहे, जे मी बऱ्याच दिवसापूर्वी मागवून ठेवलेलं होतं, पण ते खोललंच नव्हतं. आज म्हटलं चला ते यूज पण करून बघूयात की त्याचा यूज कसा होतो. काही तास उरलेत सखीच्या बर्थडेला आणि तयारीच करतोय, पॅकिंग वगैरे, कारण मला निखिलला सकाळी लवकर जायचं आहे. आणि आय डोंट नो वाय असं खूप दडपण आल्यासारखं होतं आहे. सगळं मॅनेज केलेलं आहे, बट स्टील असं होतं आहे की होईल की नाही, सखी राहील की नाही. निखिल मला आत्ता म्हणत तोंड पाडून का बसली आहे, बट तसं नाही आहे, वेगळंच असं मे बी, माहीत नाही का, पण असं दडपण आल्यासारखं झालं आहे. बट स्टील मला तिचा 12 वाजता पण बर्थडे करायचा आहे छोटासा, कारण मी माझी हाऊस करते, तुम्हाला तिची पण थोडी करायची आहे. जर म्हणजे मी सजावून ठेवणार आहे, ती जागी राहिली तर नक्की करेल, ती जागी नाही राहिली तर मी सकाळी तिचं ऑप्शन करून सकाळी करेल. आणि बाई आम्हाला मदत करते. सखी पडशील. अगदी बेसिक असं डेकोरेशन केलंय आम्ही. आणि सगळीचे फ्रेंड ठेवले. खुशी, ती आमच्या रेवाची चुटकी आहे, आणि गंगाराम. बाकीचे आमचे सगळे फ्रेंड्स पुण्याला आहे. आणि सखीला मी असं गोड तयार केलंय. शकू खाली सोड ना तिला. हा ड्रेस काल वरच्यावर भेटला मला आणि तो तिला खूप गोड दिसतोय. म्हटलं उद्या याच्यावरच केक मॅश आजचा. आम्हाला कळलंय आमच्या बर्थडेचं प्रिपरेशन चालू आहे. असं भांडण का करते तुझ्या फ्रेंड सोबत? तिला अजून खूप काही कळत नसलं तरी शार्प 12 वाजता तिचा छोटासा बर्थडे सेलिब्रेट करायचा हा माझा अट्टहास होता, कारण तिच्याकडे पण त्या मेमरीज राहतील. तशी ती स्टार्टिंगला खूप एक्साइटमेंटमध्ये होती की करेल ती काहीतरी, बट नंतर हळूहळू आमचं रडगाणं सुरू झालं. आत्याजीने आम्हाला सगळ्यात पहिलं गिफ्ट दिलं आजच्या दिवसाचं. त्यानंतर तिचं अगदी छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन केलं आम्ही, आणि त्यातच आम्हाला खूप आनंदसुद्धा मिळाला.
तर सखीचा खूप छान बड्डे सेलिब्रेट केला आहे आम्ही. हळू बोलते आहे कारण सखी झोपली आहे. अँड खूप छान झाला. नंतर थोडी किरकिर केली तिने कारण तिला आय डोंट नो तिला तो केक नाही आवडत का रे. तिने फोटो ऑलमोस्ट 12 ऑलमोस्ट 12 वाजले होते म्हणून पण बट तिने आधी आम्ही जे प्रिपरेशन करत होतो किंवा नंतर तिला जो ड्रेस घातला त्यात तिने खूप एन्जॉय केला. मागच्या 11 फेब्रुवारीचं म्हणाल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी डोहा जीवनावरनं हे झालं होतं वॉटर लिकेज झालं होतं. मग मी दवाखान्यात गेले होते. नंतर आम्ही डेटवर गेलो होतो आणि रात्री आम्ही ॲडमिट झालो होतो. निखिल माझ्यासोबत होता रात्रभर तिथे. निखिल काम करत होता आणि ठीक आहे मला आला होता राग. ठीक आहे कारण त्याचं खूप इम्पॉर्टंट मीटिंग पण होती मंडेची राईट. प्रोडक्शन गो लाईव्ह होतं आणि त्याचा एक इंटरव्ह्यू पण होता. अशी खूप गडबड होती. सो असे काही मी त्या सगळ्या क्लिप्स टाकते ज्या मी तेव्हा शूट केल्या होत्या कारण हे आयुष्यभरासाठी आहे. मी लिटरली सगळं कॅप्चर करायचा प्रयत्न यासाठी करते कारण मला हे हवं आहे माझ्याकडे. नॉट अबाउट व्लॉगिंग और मॉनिटायझेशन बट हे पुढच्या वर्षी पण जेव्हा मी बघेल ना मला खूप भारी वाटतं आहे कारण मागच्या वर्षी मी जे शूट करून ठेवलं आहे ते बघून मला इतकं भारी वाटतं आहे की यार मी आता डिलेवरीला गेली होती. प्रोसिजर सुरू झाली होती. तुला आठवतं आहे ते माझे ब्लड घ्यायला आले होते आणि ती सुई घुसत नव्हती. माझी नस सापडत नव्हती. माझ्याकडे सगळं आहे सगळं आणि मध्ये 1 वर्ष झालं यार त्याला. मी इतकी इमोशनल झाली. मी 1-2दा रडली. निखिल तिला तू पागल आहेस का वर रडतीयस. त्यानंतर तिचा काही मूड होईना मग निखिलनेच तिला जवळ घेतलं आणि मग केक कट केला. मला तिचा केक मॅश हवा होता बट ती त्या मूडमध्ये नव्हती. बट ठीक आहे 5-10 मिनटं तिने चिडचिड केली बट तिचा हा छोटासा बर्थडे खूप छान सेलिब्रेट झाला. आणि कमेंट करण्याआधीच सांगते मी तिला बळजबरी जागवलं नाही. ती जागी होती म्हणून छोटासा बर्थडे सेलिब्रेट केला आहे मी तिचा आज. डिलेव्हरीच्या काय मेमरीज आहेत आणि इवन आहेत की नाहीत अशा रेकॉर्डेड आहेत की नाही आहेत. असतील तर काय स्पेशल होतं काय 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 तुमची फिलिंग होती त्या दिवशी. आणि एक्झॅक्ट वर्षभरानंतर आय थिंक अशा बऱ्याच लेडीज आहे ज्या असं आठवत असेल की यार मागच्या वर्षी आता मी जाणार होते मला ॲडमिट करणार होते. मला ज्यांची नॉर्मल होती डिलिव्हरी झाली आहे त्यांना मला कळायत होत्या असं हे आले होते ते आले होते. खूप साऱ्या मेमरीज असतात प्रत्येकाच्या. तर तुमच्या काय ते खाली डू कमेंट आणि माझी ही पुढची जर्नी पण खूप छान म्हणजे आनंद घेऊन बघा का रे. ॲडमिट होण्याआधी निखिल मला छोट्याशा डेटवर घेऊन गेला होता. तिथे त्यानेच खूप काही खाल्लं. मला तर अजिबात गेलं नाही कारण मी खूप जास्त नर्वस झालेले होते. बट आलोच आहे तर म्हटलं चला लिंबू पाणी तरी घेऊयात. लिंबू पाणी घेऊन मी घरी आले. तेव्हा निखिल दरवाजा उघडताना मला बोलला होता दिस इज द लास्ट टाईम मी तुझ्यासाठी डोअर ओपन करतो आहे. इथून पुढे जे कोणी असेल माझा बेबी बॉय गर्ल सगळी सेवा त्यांची होईल. बट म्हटलं तर ठीक आहे चलतं आहे हातात तर ते माझ्याच राहणार ना. सो आज आहे 11 फेब्रुवारी आणि आता अराऊंड 9 वाजलेत आणि मी चालली हॉस्पिटलला ॲडमिट व्हायला. 2 वेळेस ॲडमिट होऊन आली आधी. 3rd टाईम आहे. होप सो हा फायनल टाईम आहे का रे. येस. सो आणि वाटतं पण आहे फायनल टाईम आहे. सो निघालो आहे. बघूयात उद्या काय होतंय. फायनली ॲडमिट केलं आहे. NST झाली आहे. ब्लड वगैरे चेक केलं आहे आणि उद्या सकाळी 5-5:30ला ते प्रोसिजर स्टार्ट करणार आहे जी त्यांची असते. सो बघूया. आता तरी हालत एकदम ओके आहे. सकाळी आय डोंट नो किती ब्लॉग होणार नाही आहे बट मला शूट करायचं आहे. सो आज लास्ट डे ॲज अ पॅरेंट लास्ट डे ॲज अ कपल. ॲडमिट केलं आहे मला. मी इथे NST वगैरे करून झोपली आहे आणि तो तिकडे माणूस बघ. आज संडे आणि आज संडे तरी पण तो ऑफिस करतोय. कसं ह्या माणसावर निर्भर राहून मी रात्रभर इथे राहावं. थोडंसं करायला लागतं. IT वाल्यांची लाईफ. सो शेवटचे काही तास आहे. गेस करतोय. गेस काय म्हणजे मला अशी गट फिलिंग आहे की हा बेबी बॉय आहे. तुला काय वाटतंय.
आला तर पोरगी वाटते मस्त. सो आम्हाला हवी तर मुलगी आहे, बट माझी अशी गट फिलिंग आहे की हा मुलगा काढण्याने मला पहिले 5-6 महिने खूप त्रास दिला आहे आणि इतके हलकट नाना मुलगाच असू शकता अजून इन काही जोकिंग वे. सो मला वाटतं की हा मुलगाचे मुली अशा सोज्वळ असतात तुझं बघे. पण सो मला वाटतं हा बॉय, याला वाटतं एक गर्ल आहे. मला बरेच जण बोलले की बॉयच आहे. सो कळेल काही तासांनी. विल वेट. काय राहिले, थोडं राहिलं असं. बट वी आर सो एक्सायटेड. म्हणजे आय डोंट नो हा ब्लॉग काय तू कधी बाळ येईल? बघेल ना बघेल, बट आम्ही तुझ्यासाठी खूप एक्सायटेड आहे. या मी पण आणि मागच्या 8 दिवसापासून लय जीव काढतोय पप्पा. मागच्या 8 दिवसापासून जेव्हा मला फर्स्ट टाईम ॲडमिट केलं होतं आणि सांगितलं होतं की 2-3 तासात डिलिव्हरी होऊ शकते, तेव्हापासून मी निखिलला जेव्हा पण फोन करते, निखिलला काही दुखतं आहे का, मी येऊ का. सो आणि तेव्हापासून सगळ्यांना खूप अशी एक्साइटमेंट आहे की कधी बेबी येत आहे. उद्या फायनली येणार आहे. सो तू जो कोणी असेल किंवा जी कोणी असेल, आम्ही खूप वेट करतोय तुझा. बघूयात. चल बाय बाय. सो असा होता माझा मागचा 11 फेब्रुवारी. तुम्ही बघितलं असेल की ॲक्च्युली हे व्लॉग तर साईडला आहे, बट ह्या मेमरीज किती स्पेशल असतात आणि मागच्या वर्षी ह्याच वेळेस तुम्ही काय करत होता हेही कळतं. सो मी तर हे बघून खूप खुश झाली. मुलगा वाटत होता, बट जे माझ्या मनात होतं ते झालं. आमची लक्ष्मी आली आणि तिच्या पावलांनी खूप भरभराट झाली आहे. तर सकुड्या, आज तू वर्षाचा झाला आहेस आणि तुझ्या मम्मा पप्पाकडनं तुला तुझ्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला पण आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना. थँक्यू.